वेलकम टू सीसॉ किचन। आणि आज आपण बनवणार आहोत शेवगा पालक ग्रेव्ही। तर आज आपण अशी शेवगा पालक ग्रेव्ही बनवणार आहोत की ज्यामध्ये पालक लपून बसलेला आहे। ही रेसिपी आजची जे लोक पालक खात नाहीत त्यांच्यासाठी। शेवग्याच्या शेंगा तर बऱ्यापैकी खातात, पण पालक बऱ्याच जणांना आवडत नाही। तर ही रेसिपी स्पेशल लहान मुलं किंवा मोठे असतील ज्यांना पालक आवडणार नाही त्यांच्यासाठी। तर यामध्ये मसाले वगैरे आपण जास्त वापरलेले नाहीयेत। तर इथे मी पालक अर्धी जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे। थोडंसं फिरवून त्यामध्ये एक टोमॅटो, एक कांदा आणि भरपूर कढीपत्ता घातलेला आहे, कारण कढीपत्ता ही लहान मुलं खात नाहीत। तर या सर्वांची मिळून आपण पेस्ट बनवून घेऊयात। आणि यामध्ये पालक किंवा कांदा टोमॅटो मी काहीही बॉईल करून किंवा भाजून वगैरे घेतलेलं नाही। तर इथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा पण बॉईल करून घेतलेल्या नाहीत, डायरेक्ट आपण फोडणीत घालणार आहोत। एकदम पौष्टिक अशी आजची रेसिपी होणार आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेल पण कमी घालायचं आहे। तेल तापलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि यामध्ये आपण पौष्टिक असे अर्धा चमचा मेथी दाणे पण घालणार आहोत। मोहरी छान तडतडलेली आहे। आता त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि मेथी दाणे, आलं लसूण पेस्ट, 2 लाल बेगडी मिरची, तेजपत्ता, थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि 2 चमचे बेसन पीठ। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघू शकता असा पूर्ण फेस यायला पाहिजे बेसन पीठ घातल्याच्या नंतर। आणि बेसन पीठ यासाठी घातलेलं आहे की भाजीची कन्सिस्टन्सी छान व्हावी म्हणून। त्यानंतर घातलेली आहे पालकची आपण जी पेस्ट बनवली ती, कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून। आणि आता शेवग्याच्या शेंगा पण घातलेल्या आहेत। तर हे व्यवस्थित मिक्स करून याला थोडंसं शिजू देऊयात, कारण आपण पालक, कांदा टोमॅटो किंवा शेंगा काहीही आपण शिजवून किंवा भाजून घेतलेलं नाहीये, त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे हे सर्व व्यवस्थित शिजेल। आणि नंतर आपण हवं असेल तेवढं पाणी घालूयात। आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। अधूनमधून हलवत राहायचं आहे, म्हणजे भाजी तळायला लागणार नाही। आणि आता 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवूयात। आणि नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत। तर बघू शकता इथे मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये शेंगा आता व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा शिजल्या की गॅस बंद करणार आहोत। शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम आणि विटॅमिन्सचा खजाना आहे। आणि पालकच्या भाजीमध्ये सुद्धा विटॅमिन सी, आयरन आणि कॅल्शियम असतं। तर अशी ही पौष्टिक रेसिपी नक्की बनवून बघा। तर शेवगा पालक ग्रेव्ही तयार आहे। बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी एकदम मस्त झालेली आहे। तर आहे ना पालक लपलेला, यामध्ये आपल्याला पालक तर कुठेच दिसत नाही। तर अशी भाजी नक्की आपल्या लहान मुलांना किंवा ज्यांना आवडत नसेल त्यांना बनवून द्या। किंवा यामध्ये जास्त मसालेही नाहीत, तर ही भाजी आरामात आपण एखाद्या पेशंटला सुद्धा देऊ शकतो, अशा प्रकारची ही भाजी आहे। आणि चवीलाही एकदम छान लागते। तर झटपट अशी आपली भाजी बनवून तयार आहे। तर बघू शकता इथे मी भाताबरोबर ही भाजी सर्व केलेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।